श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया की आषाढी एकादशी म्हणजे काय, एकादशीचा उपवास कसा करावा, आषाढी एकादशीची काय कथा आहे हे सविस्तर आपण ह्या व्हिडिओत आज जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। साईडला बेल आयकॉनचं बटन आहे ते दाबा आणि ऑलवर क्लिक करा, म्हणजे जेव्हा केव्हा व्हिडिओ येईल तेव्हा सर्वात आधी तुम्हाला तो पाहता येईल। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। प्रत्येक महिन्यात 2 पंधरवडे म्हणजेच पक्ष असतात, एक शुक्ल पक्ष आणि दुसरा कृष्ण पक्ष। या प्रत्येक पक्षातील 11व्या तिथीला एकादशी म्हणतात। या एकादशीपैकी आषाढ आणि कार्तिकी महिन्यातील एकादशी विशेष महत्त्वाची मानतात। आषाढातील शुद्ध एकादशीस भगवान विष्णू झोपी जातात, त्यामुळे या एकादशीला शयनी एकादशी असे म्हणतात। झोपी गेलेले भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीला जागे होतात, त्यामुळे या एकादशीला प्रबोधिनी एकादशी असे म्हणतात। हे 4 महिने म्हणजे चातुर्मास होय। सूर्य नाही म्हणजे देवच नाही, तो कोठेतरी विश्रांतीसाठी गेला आहे अशी कल्पना त्यावेळेच्या लोकांनी केली। सूर्य रुद्रासूर नावाच्या राक्षसाचा पाठलाग करत समुद्रातून हिंडत असतो असे मानले आहे। या दोन्ही एकादशीच्या दिवशी लोक उपवास करतात, म्हणजेच आषाढी आणि कार्तिकीच्या दिवशी लोक उपवास करतात। भगवान विष्णूंच्या विठ्ठलाच्या दर्शनाला जातात। एकादशीचे मोठेपण सांगणारी एक कथा पुराणात आली आहे। ती कथा म्हणजे भक्त प्रल्हाद सर्वांना माहीत आहे। त्यांच्या नातवाचे नाव ऋतुमान्य, पण ऋतीने हा प्रल्हादासारखा भक्त नव्हता, तो राक्षसी वृत्तीचा होता। त्याने घोर तपश्चर्या केली आणि भगवान शंकराला प्रसन्न करून घेतले। भगवान शंकराने त्याला वर दिला, एक स्त्री सोडून तुला कोणीही मारू शकणार नाही। या वरामुळे तो उन्मत्त झाला व अनाचार करू लागला। देवांनाही त्रास देऊ लागला। त्याच्या त्रासाने भगवान ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर गुहेत लपून बसले। काय करावे, या राक्षसाला ठार कसे करावे असा विचार करीत असतानाच त्यांच्या श्वासातून एक शक्ती निर्माण झाली। ती अत्यंत तेजस्वी होती। तिचे नाव एकादशी। तिने ऋतुमान्याशी युद्ध केले आणि त्याला ठार मारले, साऱ्या जगाला त्याच्या त्रासापासून सोडविले। तेव्हापासून एकादशीच्या दिवशी भगवंताचे नामस्मरण, पूजा अर्चा करून उपवास करण्याची पद्धत रूढ झाली। या सर्वाहून वेगळी अशी एक कल्पना आहे, ती म्हणजे कर्मयोगांना मार्गदर्शन करण्यासाठी भगवान विष्णू झोपी जातात। प्रभू जे 4 महिने झोपी जातात त्याला आपल्या देशात चातुर्मास म्हणतात। सामान्य प्रसंगातही जर भगवान झोपी गेले तर सृष्टीचा व्यवहार चालणार नाही। मग चातुर्मासारख्या अमूल्य काळात ज्यावेळी सर्व सृष्टी जल अन्नाची व्यवस्था करायची असते त्याचवेळी भगवान झोपतात, हे कसे चालेल? वर्षा ऋतूत सृष्टीचे सौंदर्य 16ही कलांनी फुलून उठते, मानवाला जीवन मिळते, शेतकऱ्यांना मुबलक पिके मिळते आणि सर्वत्र आनंदाचे वातावरण असते। भगवंताच्या या कृपेने न्हावून निघालेला हा भक्त भगवंतांचेच गुणगान करताना थकत नाही। माझे वैभव तुझ्या कृपेचे फळ आहे असे जेव्हा मनुष्य भगवंताला सांगतो त्यावेळी प्रभू त्याला जणू उत्तर देतात की मला माहीत नाही, मी 4 महिने झोपी गेलो होतो। हे सर्व वैभव व समृद्धी तुझ्या कामाचे व परिश्रमाचे व पुरुषार्थाचे फळ आहे। काम करताना सतत जागृत राहणे, फळ देते वेळी झोपी गेल्याचा बहाणा करणे यांच्यापेक्षा हृदयाची महान विशालता कोणती असू शकेल? एकादशीच्या दिवशी उपवास करायचा असतो। उपवासाचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे। आपण एकादशीच्या दिवशी उपवासाचे पदार्थ भरपूर खातो, त्यावरून आपल्याकडे एक म्हण तयार झाली आहे, एकादशी आणि दुप्पट खाशी। उपवास असा करायचा नसतो। उपवास म्हणजे म्हणजे जवळ, वास म्हणजे बसणे, जवळ बसणे म्हणजेच देवाजवळ बसणे, त्यांचे पूजन सेवा करणे, नामस्मरण करणे, त्यामुळे मन शुद्ध होते। उपवास असा करायचा असतो। विठ्ठलाला भगवान विष्णूचाच अवतार मानले जाते। अतिशय शांत, सावळे, सुंदर रूप फारच मोहक आहे। चेहऱ्यावर अपार करुणा आणि प्रेम ओसांडत असलेले दिसते। कमरेवर हात ठेवून 28 उभे उभा आहे। त्यांच्या रूपाचे वर्णनाचे अनेक संतांनी वर्णन केले आहे। आषाढी एकादशी हा पंढरपुराचा महाउत्सव आहे। ही आहे एकादशीची कथा आणि एकादशीला कसा उपवास करावा ह्याचा अर्थ। यावेळी आषाढी एकादशी ही 6 जुलै 2025ला आहे। माहिती उपयुक्त वाटली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आत्तासाठी श्री स्वामी समर्थ।